गुड मॉर्निंग. आज आहे आपला डे 5 ऑफ राईड आणि आजची जर्नी थोडी लांब असणार आहे कारण आपण जाणार आहोत गोकर्णाला. प्लॅनमध्ये काहीच नव्हतं हे आम्ही असंच ठरवलं आज पुढे जाऊया. पुढे इधर 2 ऑप्शन होते, गोवा, गोकर्णा, मुरुडेश्वर. आम्ही विचार केला गोकर्णापर्यंत जाऊ अँड देन मे बी विल गो टू मुरुडेश्वर ॲज वेल. सो चला पटापट स्टार्ट करूया. बाईक लोडेड आहे पूर्ण, इंटरकॉम स्पेअर करतो आहे. एकदा पेअर झाले की वी आर गुड टू गो. आपण फायनली पोचलेलो आहोत गोवामध्ये. सनराईज पण झालेला आहे मस्त. आता जाऊया पुढे टुवर्ड्स गोकर्णा. लावली मस्त मस्त ब्रिज बांधला यार. गोवाच्या सिलिंगवर आपल्याला अलाउड आहे जाणं. तो मला वाटतं ओल्ड पूल आहे का ट्रेनचा आहे काय माहिती. राईट फॉर मडगाव आपल्याला जायचं सरळ. इथे एवढा मोठा पूल आणि इथे हाईटचं लिमिटेशन देऊन टाकलं 5.5 मीटरचं. साऊंड सिंक 1 2 3. तर आपण आता चाललेलो आहोत नॉर्थ गोवापासून साऊथ गोवामध्ये. हा NH66 आणि रस्ता पूर्ण सिंगल लेन आहे, पण जसं आपल्या कोकणातले रस्ते सेम तसेच आहेत, फक्त जरा वाईड आहेत. पूर्ण दोन्ही बाजूला झाडं आहेत मस्त आणि अस्सल डांबराचा असा हा रोड आहे. तर जाम मजा येते चालवायला. गाडी एकदम अशी चिकून चालते रोडला. करमाळ घाट येतोय, करमाळ घाट. हो रेंटेड आहे एकतर. चला घाट सुरू. बघूया आता करमाळ घाट आपल्या महाराष्ट्राच्या घाटासारखाच आहे का फिका फिका आहे. कोकणात घाटात एवढी चालवली की आता घाटच घाट नॉर्मल वाटायला लागला आपल्याला. आपण गोकर्णा अजून एक 95 किलोमीटर असेल इकडनं. तर आता टाईम झालेला आहे 9:56 आणि आपण मला वाटतं अजून एक 3 तास मॅक्समध्ये आपण पोचू गोकर्णाला. तिकडे जाऊन आपल्याला हॉटेल शोधायचं आहे आधी आणि मग हॉटेल शोधल्यावर फ्रेश वेश होऊन आपण जाणार मुरुडेश्वरला दर्शन करायला. मस्त वाटतंय ग. सो टाईम झालेला आहे 10:23 आणि आपण क्रॉस केलेला आहे कर्नाटक बॉर्डर, गोवा बॉर्डर. सो आता आपण आहोत कर्नाटकामध्ये.
एका दिवसात 3 स्टेट क्रॉस केलेले आहेत आम्ही. इथले रंबलर थोडे वेगळे, स्पीड वेगळ्या टाईपमध्ये आहेत. मजा येते. गोवाचा जो लास्टचा पॅच आहे एक्झिटचा, तो अख्खा सिंगल लेन आहे. आणि जसं कर्नाटकमध्ये एंटर कराल तुम्ही डायरेक्ट 4 लेन होऊन जातो हायवे NH66. बाकी रोड मस्त आहे, रोडची क्वालिटी खूप छान आहे. आणि मेन म्हणजे डांबरी आहे, त्यामुळे काय वाटत नाही एवढं. चलो, बाकी काय आहे नाही रोडवर, नॉर्मल हायवे असो तसाच आहे, काय खास नाही दाखवण्यासारखं. मस्त असा ब्रिज आलेला आहे कर्नाटकातला. या बाजूला समुद्र आहे आपल्या राईटला आणि लेफ्टला नदी आहे पूर्ण. मस्त बोटिंग करतात एकदम लोक, क्या बात आहे. पोचूच आता गोकर्णात थोड्या वेळात. फायनली पोचलेलो आहोत गोकर्णाला. आणि स्टे आपण घेतलेला आहे इथे बालकृष्णन न्यायालय करून आहे. वन डेसाठी 2200 आहे फॉर 3 पीपल. नॉट बॅड. आता चेक इन करू पटकन आणि फ्रेशन अप होऊ. पूर्ण केसाची वाट लागलेली आहे. पटकन फ्रेशन अप होऊ अँड देन मुरुडेश्वरला जाऊया इकडनं. मुरुडेश्वरला जायला वेगळी मजा येणार आहे अजून. डन विथ लंच फायनली. इथे लंच केलं आहे आणि आता पुढे चाललो आहे टुवर्ड्स मुरुडेश्वर. इथून अराउंड 78 किलोमीटर्स आहे. सो लेट्स सी आता किती वेळ लागतो आणि किती वेळ लागतो दर्शन करायला. सो टाईम झाला आहे 3:05 आणि आपण फायनली पोचलेलो आहोत मुरुडेश्वरला. हे बघा कसं दाखवतो. हे अख्खं मुरुडेश्वरचं मंदिर आहे. जाऊया आता आतमध्ये दर्शन घेऊया. बघूया आता किती वेळ लागतो दर्शनाला. गर्दी वाटत नाही पण तरी लेट्स सी. तर दर्शन आमचं झालेलं आहे. मोजून 5 मिनटं लागली दर्शन करायला. आणि जर तुम्हाला वरती जायचं असेल तर ते लिफ्टचं प्रोव्हिजन आहे बट त्याला लाईन खूप आहे आणि इट इज चार्जेबल. तर जर येत असाल तर ट्राय करा नक्की. आता आपण जरा फोटो काढूया चांगले. सो आय होप तुम्हाला ड्रोन शॉट आवडले असतील. खूप मेहनत गेली हा ड्रोन शॉट घ्यायला. अख्खं फिरवावं लागला मला ड्रोन मंदिराच्या अराउंड. बट नक्की आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आता आपण हे आपलं लास्ट डेस्टिनेशन होतं बाय द वे आपल्या राईडचं मुरुडेश्वर. आता आपण रिटर्न चाललो आहे गोकर्णाला जिथे आपण स्टे घेतलेला आहे.
आणि गोकर्णाचे साईट सीइंग करू. गोकर्णाला बघू काय काय स्पॉट्स आहेत. तिकडे एक 2-3 मंदिरं आहेत, ती पण आपल्याला कवर करायची आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही सिनिक स्पॉट्स आहेत, ते कवर करून आपण मग आपली रिटर्न जर्नी स्टार्ट करणार आहोत बॅक टू मुंबई. फायनली ही माझ्या लाईफमधली आत्तापर्यंतची सर्वात मोठी राईड आहे जी अजून मी करतो आहे. बट खरंच खूप खूप मजा आली आणि कंटेंट शूट करणं एवढं इझी नसतं हे मला आत्ता रिअलाईज झालं. सो येस. सो गुड मॉर्निंग. आज आहे आपला डे 6 ऑफ राईड आणि आपण आहोत गोकर्णामध्ये. आता आपण चाललेलो आहोत गोकर्णाच्या मेन बीचकडे, कारण आपण मंदिर वगैरे आहेत ते काल कवर केलेले आहेत ऑलरेडी. इथे एक फेमस टेम्पल आहे महाबलेश्वर मंदिर करून, तिथे नक्की विजिट करा. तिथे कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे आणि वेस्टर्न वेअर्स पण अलाउड नाही आहे. नुसतं लुंगी घालायला लागते, टी शर्ट पण अलाउड नाही आहे. तर येत असाल तर नक्की त्या गोष्टी अरेंज करून घ्या. तसं मंदिराच्या बाहेर भेटतातच, आम्ही पण तेच केलं. मंदिराच्या बाहेरून घेतलं, तिकडे चेंज केला आणि देन मंदिरात दर्शन केलं. दर्शनला काय जास्त वेळ लागला नाही, 5 मिनटं लागली फक्त. तर नक्की विजिट करा. आता आपण जातो आहे गोकर्ण मेन बीचकडे. इकडे येत असाल गोकर्णामध्ये तर महाबलेश्वर मंदिरात जायच्या आधी हे महागणपतीचं मंदिर आहे, इकडे विजिट करणं मस्ट आहे. आधी महागणपतीचे दर्शन घ्यावे लागतात, त्याच्यानंतर तुम्ही महाबलेश्वरचं जे शिवलिंग आहे त्याचं दर्शन घ्यायचं असतं. असा इकडचा रूल आहे. आणि हे बघा सगळ्यांनी इथे ट्रेडिशनल इंडियन ड्रेसेस घातलेले आहेत. मेनसाठी तर फक्त धोती आणि वरती काही नाही असा रूल आहे. विमेनसाठी कुर्ता किंवा साडी हेच प्रेफरेबल आहे. ते येणार असाल तर अशा प्रकारे प्लॅन करून या की तुम्ही हे सगळं जे आहे ते कॅरी कराल. आणि आपण जात आहोत आता मेन बीचकडे. मस्त असं छोट्या छोट्या गल्या आहेत आणि हे बघा हे पूर्ण जुनं कन्स्ट्रक्शन आहे. मस्त वाटतं एकदम चालायला इकडे. जाऊया आता बीचकडे. तर आपण आलेलो आहोत गोकर्णाच्या बीचवरती. हा व्ह्यू बघा, मस्त असा अनटच्डवाला फील आहे. इकडे हे लोक बोटी इथे पार्क करतात. इकडे सनराईज होते मस्त. आणि तिथे एक छोटंसं मंदिर आहे. ट्राय करूया आपण एक मस्त असा ड्रोन शॉट घ्यायला इकडचा. खूप मस्त वाटतं आहे, खूप सुंदर बीच आहे हा. येणार असाल नक्की विजिट करा. अजून पण भरपूर बीच आहेत गोकर्णामध्ये. लोकलला कोणालाही विचाराल तर तुम्हाला बरेचसे सांगतील. ओम बीच आहे, हाफ मून बीच आहे, असे बरेचसे बीच आहेत इथे, पॅराडाईज बीच वगैरे. आम्ही काय जास्त कवर करत नाही आहोत बिकॉज कोकणात एवढे बीच केले की आता बीच नॉर्मल वाटायला लागले. बट तुम्ही जर गोकर्णासाठी स्पेशली येत असाल तर हे सगळे बीचेस आहेत. मंदिरं पण बरीच आहेत, ती करू शकतात. हे बघा हे बोट आता हे लोक इथून पुढे आणून तिथपर्यंत नेतील बघा कसं.
सो आय होप तुम्हाला ड्रोन शॉट नक्की आवडले असतील. आणि आम्ही आलो तेव्हा एवढी जास्त लोकं नव्हती. आता तुम्ही बघा इथे अख्खा पूर्ण क्राऊड जमा झालेला आहे मेन बीचवरती. तर काय करा, मेन बीचच्या एंट्रन्सने आत या. लाईट नाही हां, मेन बीचच्या एंट्रन्सने आत या आणि त्यानंतर मागच्या बाजूला किंवा पुढच्या बाजूला चालायला लागेल. बिकॉज हे बीचेस जरा आयसोलेटेड आहेत कम्पेअर्ड टू जो मेन बीच आहे. आणि इकडे बघाल तर हे बोट्स हे लोक आता पार्क करत आहेत. तिकडे रामाचं मंदिर आहे एक. आणि सगळीकडे डायरेक्शन्स लावलेले आहेत त्यांनी, जेणेकरून तुम्हाला इझी होईल समजायला की कसं जायचं आहे विदाऊट गुगल मॅप्स पण. आणि इथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी पण बरीच छान आहे, जिओ आणि एअरटेल दोन्हीसाठी. तर तुम्ही मॅप्स पण लावू शकाल इझिली.